पदं तिष्ठन्तं पुरुषोत्तमं जगनस्तकरद्वन्द्वं क्षुल्लकादाममेखलं सव्यासव्यकरोदभासी शङ्खचक्रविभूषितं वनमालाधरं देवं ध्याये श्रीविठ्ठलं प्रभुं ब्रह्मान्तागुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रीपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि प्रथम आमगेले संस्थानाचो आराध्य देव व्यासरघुपती नरसिंहालगी तशीच आमगेले हे दैसर काशी मठांतू आमगेल स्वाम्यान प्रतिष्ठापन केलेलं तसलं भक्ताले उद्धारा खातीरची अवतार घेतील तसलं रुक्मिणी वल्लभ जावन आशिल्लो विठ्ठलाले सन्निधानाचेरी नमस्कार करून घेवन आमगेले काशी मठ संस्थानाचे गुरुपरंपरेचे समस्त मुख्य प्राणी किदेलं तसलं महाचैतन्याचे स्मरण करून घेवन तांगेले आशीर्वाद मागून घेवन हे मुंबापुरींतू वालुकेश्वरांतू जीवंत समाधी घेतील तसले महाचैतन्य श्रीमद माधवेंद्र तीर्थ स्वाम्यालय दिव्य वृंदावनस्थ मुख्य प्राणालय उडगास करून घेवन त्या वृंदावनाक भक्तीन नमस्कार करून घेवन सगळेची गुरुपरंपरेंतू भुवनेंद्र तीर्थ स्वामी तशीची वरदेंद्र तीर्थ स्वामी सुकृतेंद्र तीर्थ स्वामी आमगेल काळगतिरी आम सगळ्यांकय धर्म मार्गाचेर चलयिल्ले तसले तशी तांगेले सगळें जीवन संस्थानां देवाला आराधन करून घेवन समाजा बरेपणा खातीर अहर्निशी म्हणके देवा लागीं प्रार्थना करून अनुग्रह केलेलो तसले श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यालय वृंदावनस्थ मुख्य प्राणाल उडगास करून घेवन तांगेले आशीर्वाद मागून घेवन मठाधिपती जावन आशिल्ले संयमेंद्र तीर्थ स्वाम्यालय दिव्य चरणाचे नमस्कार करून घेवन देवाल सन्निधानाचेर आजी शार्वरी नाम संवत्सराचे ब्रह्मरथोत्सवाचे वैभव देवान आम सगळ्यांकय लेक्क नासी आमी सगळ्यांनी कशी लेक्क नातिलें ह्या संवत्सरांत तूं कशी ब्रह्मरथोत्सव जत आशिल्ली की म्हणून एक मनांत एक चिंतन सी आसून घेवन हे त्या म्हळ्यार सगळ्यांकय गोत आशिल्लेची सगळेची लोकांक आयिल्लो तसलो महामारी व्याधी त्या व्याधी निमित्त सरकारान अनेक रुपाचेर नियम घाला देवालय पूजने विशयान जायत उत्सवादिका विशयान जायत जनान मेळचे विशयान जायत अनेक रितीरी ते राज्याक संबंध पावन घेवन अनेक रुपाचेर स्किना थंयचे कोण ते आमकां सगळ्यांक एक ह्या विशयान तूं खंयच्या रुपाचेर चोलका म्हणून नियम घालून आमकां सांगतलो आसा की तांणी घाललेले तसले नियमांक आमी सक्कड बद्ध जावन घेवन आमगेले स्वाम्यान दिलेले तसले मार्गदर्शना प्रकार ह्या संवत्सरांत ब्रह्मरथोत्सवाचे वैभव देवान चंदायर करून घेतला आम सगळ्यांकय कळटा प्रारंभा दिसाचेरी देवाल सन्निधानाचेर महाप्रार्थना करून घेवन स्वाम्याल उपस्थितीरी संस्थाना देवा समेत येद्रा बेस्कारान घेवन स्वाम्याले उपस्थिती आनी मार्गदर्शनारी ध्वजारोहण जावन घेवन प्रारंभ केलेलो तसली ब्रह्मरथोत्सवाचे कार्य तांतुलें विष्णू यागू नित्यची आमी लेखिल्या पशी चड संख्येरी ज्यान येवन घेवन तांगेलें काम तांगेलें कर्तव्य म्हणटाची कामां पशी चड शब्द कसो म्हळ्यार कर्तव्य आमकां देवान दिलेलें तसलें भाग्य देवान अनुग्रह केला मात्र हें भाग्य आमकां मनांत आसून घेवन आमी करूं साध्य आसा म्हणलें तसलें मना व्हरून घेवन आमी सकट वैदीक आंजलरी आडळित वर्ग आंजलरी भजक आंजलरी स्वयंसेवक आंजलरी तांगेलें काम ते रुपाचेर देवान तांगेल्या हातान करून घेवन ह्या संवत्सराचे ब्रह्मरथोत्सव विजृंभणेरी करून घेवन काली ब्रह्मरथाक तुल्य जावन आशिल्लो रथारी परमात्माक स्वाम्यान बिस्कारान घेवन थंय देवा पूजा करून घेवन सगळे समाजाक स्वाम्यान आसतना देवा लागीं प्रार्थना करून घेवन आशिर्वाद दिलेलो आसा आमगेलें हें एक आगमोक्त जावन आशिल्लें विधी विधान रथोत्सव म्हणले कुडले ताका जावन आशिल्लें एक विधी आसा ध्वजारोहणम आरभ्य तीर्थस्नानावसानकम म्हणून ध्वजारोहण प्रारंभ जाल्ले कुडले रथोत्सवाचे प्रारंभ म्हणून ध्वजारोहण हे उद्देश कसो म्हळ्यार देवाले एक उत्सव म्हणले कुडले ते पळोवच्याक आमी कितले कातूर जावन आसता की तशींची देवाले भृत्य जावन आशिल्ले लोकपालकी विश्वामित्रादी सप्तऋषिकी इन्नितर कोण यक्ष किन्नर किंपुरुष हे सक्कड राखता खंय देवाल महोत्सव खंय जाता म्हणून
त्या संदर्भाचेर आमी देवा लागीं महाप्रार्थना करून घेवन ध्वजारोहण करून घेवन ध्वजारी गरुडाक वयर चोडोवन घेवन स्वर्गादी लोकाक वचून घेवन आमगेलो हांगा देवालय महोत्सव जाता तांणी सकाळांनी येवका म्हणून आमंत्रण दिवचें तें ध्वजारोहण म्हणून म्हणटाचे. तसल तें ध्वजारोहण जावन घेवन सक्कड संपन्न जावन घेवन पुनरपी ध्वज अवरोहण जावन घेवन देवान भितर येतना देवाली एक लिला देवा येद्रा सांगून घेवन देवा एक संतोष करचो. आमी संतोष करचो म्हूण कसो न्ही, त्या म्हळ्यार देवाल रूपची आनंद आनी संतोष दिवचे. तावळे स्वाम्यान सांगिल्ले प्रकार पंचभूतात्मक शरीर मनुष्यालके देवाल शरीर म्हळ्यार सत चित आनंद रूप म्हणून ताका सांगतना सांगताची सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय निवाराय श्रीकृष्णाय वयं नमः म्हणून परमात्मा लागी सत चित आनंद हें तिन्नी जाल्यार आमकां तें देवा पळयल कुडलें मेळका. तसल रूपची देवालय म्हणून सांगताचे. तसल तें देवालय विशेष जावन आशिल्ले अवतारांत कृष्णाल अवतार अनेक लील दाखयल तसल अवतार देवाक त्रिदशा म्हणटाच. त्रिदश म्हळ्यार तीन दश मात्र सुद्दां तसलो बाल्य कौमार यौवन आमकां सक्कड वार्धक्य आस पळय तशें देवाक नांकय ताका ताजी कधी त्रिदशा विभुदा सुराहा म्हूण म्हणटाच. तसल तें देवालय लिला म्हळ्यार बाल्यावस्थेन दिसतना कृष्णान कसो लील दाखयल्या तशी कौमारावस्थेन येयले कुडले ताणें खंयच्या रुपाचेर चेडवांक असाध्य जावन आशिल्लें कार्य करून दाखयलां ताका लील म्हणचें. साध्य जावन आशिल्लें चेडवान खेळचें सक्कड खेळटाची कृष्णानय खेळ्ळ्यार ताका खेळ म्हणटाचे. जाल्यार त्या सानपणेर ताणें खंयचे खंयचे दुश्टांक दमन करून घेवन आमकां शिश्टांक रक्षण केलां ताका लील म्हणची. तसल त्या लीला परमात्मान कौमारावस्थेरी दाखयल्या यौवनावस्थेरी दाखयल्या. गोपिका स्त्रींक सगळ्यांक कृष्णा पळयल्यार एक आकर्शण खंय तो मी गेलो म्हूण सगळ्यांनी कृष्णा सांगचें. परमात्मा मात्र तें साध्य येता म्हळ्यार आतां तो मी गेलो आशिल्लो म्हणून एक गोपीन सांगल्यार आनी एक म्हणटकी आतां मी गेला आशिल्लो तूं गेला म्हूण कशी सांगता म्हणून तें एक लिला. तें मनुश्य मात्रा करचें जायना नातिलें देवान करचें देखून ताका परमात्माक विशेष जावन आशिल्लें एक आकर्षण के केंद्र कृष्ण हे म्हणून सांगताचे भजनींत. तसल तें एक परमात्मा एक स्वरूप विठ्ठल आनी रुक्मिणी तांगेलें आजी ब्रह्मरथोत्सवाचे कालचे वैभव जावन आजी अवव्रत जावन घेवन परमात्मा पुनरपी तागेले देवालयां भितर प्रवेश जावचे पशी फुडें तागेले एक लिला म्हळ्यार वैष्णव आगमांत कृष्णा लील सांगा म्हणून सांगलां. तातूंत कृष्णाल आनी सत्यभामाल संवाद आजी देवालयाक चरणाचेरी अर्पण करचे खातीर राबिल्लो आसा. ह्या कानेक समयाचेरी कस्मिंश्चित् समये अब्जपत्रनयनो कृष्णो मृगार्थी वने गत्वा तत्र मृगान् निहत्य विविधान् श्रान्तोपविष्टो निशि विश्रान्ते सुसरांसि पुल्लकुसुमा वल्ली विलोक्यालयं सत्यायाः सययौ समृद्धविभवं कामाशुगा पीडया. परमात्मो कृष्ण म्हळ्यार क्षत्रीय खंय ताका कसंत एक विशेषणा म्हळ्यार ताणें मृगये वचचें म्हळ्यार मृगयात्रा वचून घेवन रान आशिल्लें तसलें क्रूर मृगांक भेट करची म्हळ्यार बेटे म्हळ्यार मारचे ताका मृगया म्हणचें. तशी एकान एक कालाचेरी परमात्मा कृष्ण मृगये वचून आसता. मृगये वचून आसतना ताण तागेले घोड्यार बैसून घेवन मृगयात्रा करून मस्त वेळ जावन घेवन आयास जावन घेवन आपणाले आयास परिहार करचे खातीर एक भारी एक प्रकृतींत सुंदर जावन आशिल्लें वाल्यो फूल रूख आसून घेवन भारी चंद जावन आशिल्ली एक सरोवरा लागीं तो परमात्मा थंय पावता. तागेल्या घोड्याकय तान आसता ताकाय जाल्यार एक तृषा त्या निवारणे खातीर त्या उदका समीपात ताणें वतना सकाळ बार सरलो मध्यान जावन घेवन सायंकाल जावचें आयला. त्या संदर्भाचेर त्या उदकां भितर ताणें तें उदक पितना थंयचें एक वातावरण प्रकृती पळोवन घेवन ताका तागेली पट्टमहिश जावन आशिल्ली सत्यभामाले एक उडगास येतकय समृद्ध विभवं कामाशुगा पीडया. तसल तें एक तिगेले उडगास आयले कुडले आतां मिगेली पट्टमहिश जावन आशिल्ली सत्यभामा ती मिगेल खातीर केना रक्तस हांव ह्या समयाचेर तिगेलें वचचें मिगेलें कर्तव्य म्हणून तसलें ताणें त्या संदर्भाचेर त्या प्रकृतीन ताका केना एक अधीन केलो.
देव केन्नाय प्रकृती अधीन न्हय, आम्ही सकट प्रकृती अधीन. प्रकृती पशी वैल कोण म्हळ्यार परमात्मा. जाल्यार ते अवतारांत ताण येतना ताजे कसं तें आसा तें ताण दाखोवका म्हणून. तशी कृष्णाक त्या सत्यभामा उडगास जावन घेवन तो पुनरपी त्या वनांत करून घोड्यार बैसून घेवन तागेले अरमनेला येतगे. अरमनेला येतना रात्री वेळू सक्कड असकिना सुप्तावस्थे असताची तो सत्यभामाले तिगेल तें अरमने लागीं वतना थंय जाल्यार सक्कड असकिना निद्रावस्थेंत आशिल्ले. आपणान आईल कोळका म्हणल खातीर आमी कशी करताची लौकीक जिवनांत आमी कसं येताले आमगेले वाहनात कसले शब्द करच्यो, जेव्हा आमी चमकून येतना कसं एक आमगेले तोंडान दुखून कसं एक म्हणटा येवचें, हें सक्कड आमगेले घरकडच्यांक कशें कळतकी तशीं त्या परमात्मान सत्यभामा आतां निद्रावस्थेंत आसा तिका आपणान जागोवका, तिका हांव आईल कोळका म्हणल तसलो संकेत कळचे खातीर तो थंय बागलाला वचून राबलो की द्वारं रुद्धमवेक्ष तत्र सहरिः संकेतपूर्वं तदा स्वांगुल्या सहसा प्रहारमकरोत् तस्यां प्रबोधप्रदं श्रुत्वा तन्निनदं तदर्थमपि सा ज्ञात्वा गतं स्वं पतिं प्रश्नैः वाक्कलहं विदातुमकरोत् सत्याग्रहान्तस्थिताः. सत्यभामाक गोत्तस ताण येवची पळयल्यार तिका तिगेल मनांत अयो मिगेलो देव येतस जाल्यार ताण इतलो वेळ कोर नायला न्हय. त्या निमित्त तागेल्याक एक प्रश्न घाल न्हू, एक कलह म्हळ्यार एक सान एक लढाय उदकान एक लढाय कोरया म्हूण तिका मना आयली खंय. येवन ती नुतळची तिगेले कुडान बसली. ताका कळ्ळें हो हांव आयिल्ल कळ्ळें दिसता म्हणून परमात्मा कळ्ळ न्हू. ताणें तागेले हाताचे मुद्रिकेन ते द्वाराक मारली खंय. अंगुल्या कक्कवाटम भितर देखून तो शब्द आयकून घेवन सत्यभामान निमगेलें. अंगुल्या कक्कवाटम ह्या रात्री समयाचेर ह्या अरमनेचे बागील कोण तें मारता, प्रहरती कोण मारता तें म्हूण निमगेलें. तेन्ना ताणें सांगलें कुठिले माधव आहा. कुठिले म्हळ्यार गोत्तसून गोत्तनासी म्हण कितें करतली हय गो तुका हांव म्हूण गोत्तस जाल्यार तूं म्हाका प्रश्न करता म्हणलें तिका कुठिले आपण माधव म्हूण म्हणलें. किम वसंत आहा हो माधव म्हळ्यार माधव म्हणल तसलो नांवांक वसंत ऋतूकय माधव म्हणटाची. वसंत ऋतूक म्हणचे कशें म्हळ्यार वसंत माधव म्हणून. तशीं त्या प्रश्नाक ताणें सांगलें हांव वसंत आहा म्हणून. वसंत आहा म्हणली कुडले तिणें सांगलें ताणें सांगिल्ल्या उतराक तिणें आपास एक प्रश्न केल्लो. वसंत ऋतू तूं म्हूण निमगितना न्हय न चक्री हांव चक्री. चक्री म्हळ्यार कसो जालें चक्र कोणाला आसा किम कुलाल आहा कुंभारांच्या लेक एक चक्र आसा खंय. तांणी चक्रार ती माती घालून घेवन त्या चक्र गुंडायता गुंडायताची त्या मातयेक एक आकृती दिवची. तशी तिणें अशीं तागे लागीं आपास भितर देखून निमगेलें कोण हें कुलाल वे कुंभारांचें वे म्हणून. परमात्मान कसं आयकूंक पळया तो सगळेची लोकू धरलो तसलो तसल त्या परमात्मान कुंभारांचो म्हूण आयकूंक जालें. तेन्ना परमात्मान सांगलें नाही धरणीधर आहा हांव भूंय धरलो तसलो म्हणून कृष्णान तिका पुनः प्रश्नाक उत्तर दिलें. तिणें आपास प्रश्न केलो किम द्विजिव्ह प्रणींद्र आहा. तशें जाल्यार तूं धरणीधर म्हळ्यार भूंय धरलेलो कोण आहे. सहस्र मात्य आशिल्लो तसलो महाशेशान धरलेलो. तशें जाल्यार तूं शेष उबे द्विजीव आहा दोन जीव बसील तसलो शेष उबे म्हूण निमगीत खंय. फणींद्र आहा नाहम घोराह मर्दी न्हय अबा हांव शेष न्हय हांव काळिंगाक मर्धन केलेलो तसलो म्हळ्यार सर्पाक मारलेलो तसलो म्हूण ताणें सांगलें. तेन्ना तिणें म्हणलें सर्पा मारची कोण त्वमसी खगपती ही. तशें जाल्यार तूं सर्पा मारची कोण म्हळ्यार गरुडान. तशें जाल्यार तूं पक्षील रायव म्हूण निमगेल. तेन्ना ताणें सांगलें न हरिही न्हय अबा हांव हरी म्हूण म्हणलें. संस्कृतान हरी म्हळ्यार मांकडाकय हरी म्हणटाच. तशी करी म्हळ्यार हस्तीकय करी म्हूण नांव आसा. तशी संस्कृताचे हरी ही म्हणली कुडले ताणें परमात्मा हरी म्हूण म्हणलें जाल्यार तिणें आनी जर तूं सांगलो किम कपिंद्र आहा मांकडाल रायाकय हरी ही म्हणटाच. तशी
मांग कडवे तूं म्हणून ती निमगेलें. इत्येवं सत्यभामा प्रतिवचन जडः सत्यया वेशितो नहा गई. म्हळ्यार तें परमात्माक दिल्लेलें उतराक परमात्मान आयकून आयकून मागीर तिणें म्हणलें कपिंद्र आहा मांकडाल रायव्या म्हणली कुडले कोणाकय मांकड म्हळ्यार आयकताव परमात्मा जडू जावन राबलो खंय. तिक कळ्ळें हो मिगेल देव मिगेल वयर कपतत म्हूण सांगून घेवन तिणें कवाट उद्घाटन करून परमात्माक पाद्य अर्घ्यादी दिवन घेवन आप्पन व्हरून हंस तोलिता जाल्यार पार बेस्कार आयलो. बेस्कारान घेवन पळयलें खंय परमात्माक पाद्य घालतना पांयार दुखून सगळीं तागेले मस्तकाचे सगळीं जस्किना अवयव पळयता पळयताची तिका सक्कड तिगेले एक स्त्री गुण तांतूं भितर आयलें. एक अपास परमात्मा वयरी तिणें एक संशय लेखून घेवन प्रश्न केलो. कसं न्हय म्हळ्यार यातस्त्वं कुत एव कृष्णमृगया सक्तो वनांतंगतः. देवा खंय चमकललो तूं तुका पळयल्यार मस्त आयास शी दिसता. इतले राती तूं भायर वचच्या कारण कशें जालें म्हणून ती निमगीतना ताणें सांगलें वनांतंगतः हांव वना चमकलो मृगयेक. हो वय देवा मृगयेक चमकललो तूं. तशें जाल्यार तुगेले आंगाक पळयतना कसं की एक गंधोयम वनपुष्पजैः तुगेले आंगाक पुरमुळेत तें वना चमकल्या पुरमुळे तुवें म्हणून तिणें प्रश्न केलो. ताका सांगलें वना चमकल्यार पुरमुळे ना जाल्यार वनान तूं मृगये वतना आमी घोड्यार बसताच. घोड्यार बशिल्ल्या समयाचेर मृग आमगेल्या येद्रा मेळना. आमगेल्या येद्राक आमगेल्या चुकून धांवन 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 वता तें वतना त्या रानांत आशिल्लें तसलें परंबळा फूल परंबळा पाल्ले हें सक्कड मिगेल्या आंगा लागिल्ले निमित्त मिगेल्या आंगाक तो गंधोयम पुरमुळ येतस म्हणून ताणें सांगलें. श्रमजलम तशें जाल्यार तुगेल्या आंगा देखून हूम येता तें अयो तें वयमू कांद तुगेले पाल्लो परमळा फूल ताजे केसर सकट लागून तुगेल्या आंगाल्या परमळ हूम येवच्या कारण कसं न्हय सांगलें ताणें घर्माक्षतम कंटकैः. तशें न्हय हांव वतना म्हगेल्या आयासाक म्हाका हूम आयली म्हगेल्या आंगाक लागीं 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 तांबडेची घाय सिजलेची फूल लागल्या घाय जातवा म्हणाल एक प्रश्न ती गेलो. हाणें सांगलें तशें न्हय आतां तुगेलें एक फूल म्हणलें कुडले फुल्लाक पाल्लो मात्र न्हय कांटय आसता. त्या निमित्त कांटो म्हगेल्या आंगाक लागून घेवन त्या फुल्ला वटू कांट लागिल्ले निमित्त म्हगेले आंगाक घाय जावच्या कारण म्हणून सांगलें. अस्त्वेवं मृगया गतस्य भवतः दृष्टो धरो दृश्यते वै वै परमात्मा. फूल लागिल्ले निमित्त पुरमुळ येता कांटू लागिल्ले निमित्त घाय जाता आयास जाल्या निमित्त हूम येता. तशें जाल्यार आनीकय तुगेले पळयतना वोंट पुरा तांबडी तांबडी दिसता मू तुगेली इत्तें म्हणून सत्यभामान प्रश्न केलो. वय अबा तुगेल्या प्रश्नाक म्हगेल्याक उत्तर आसा. कसं म्हळ्यार तूं आतां म्हगेल्याक पुरमुळ येता म्हणलें हांव सांगलें तुका फूल तशीची फुल्लाची केसर म्हगेल्या आंगा लागून घेवन परमळा फूल पुरा आंगा लागून घेवन ताजी पुरमळू तूं हूम आयल्या म्हूण म्हणलें म्हाका आयास जाल्या निमित्त हूम आयली. म्हगेल्या आंगाक घाय जाला म्हणलें कांटू लागिल्ले निमित्त घाय जाला म्हणलें. आतां तुगेलो प्रश्न कसो म्हळ्यार वोंट तांबडें जाल्या इत्तें म्हणून ताका हाय जाल्यार म्हगेल्यागी प्रश्नाक उत्तर आसा. कसं म्हळ्यार शंखापूर्णमत्र कारणमिदम अशी न्हय म्हगे लागींची हांव मार्त म्हणून सांगून घेवन प्राणी सकट म्हगे लागीं येवन राबनाची तांणी म्हगेले शंखाचे शब्द आयकून घेवन खंय 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 भिवन 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 वताची. त्या निमित्त हांव शंकू वाजिल्ले निमित्त म्हगेले वोंट सकट तांबडी जाल्ल्या म्हणून दृष्टो धरो दृश्यते शंखापूर्णमत्र कारणमिदम कुर्यात प्रमाणानि ती. हाकाय तुका संशय आसा म्हणून जाल्यार आनी हांव तुका प्रमाण करून तुका हें सत्य म्हणून प्रतिपादन करून दाखयता म्हणलें खंय. कसले एक अवस्था पळया. देवान तागेले पट्टमहिश जावन आशिल्ले सत्यभामाल प्रश्नाक हें वई हांव सांगिल्लें वई म्हूण सत्य म्हणून प्रमाण करून दाखयत तसलें एक परिस्थिती आयली. तीण तागेलें निमगिनी प्रमाण जाल्यार ह्या लिलेंत भितर परमात्मान सांगलें कसं म्हळ्यार अंभांसी प्रविशामी उदकां भितर राबून हांव प्रमाण करून दाखयतां.
हुतवहम अंबांसी प्रविशामि कुंभनिहितं कर्षामि कुंभीनसं कुंभनिहितं कर्षामि ज्वालामालकराळितं हुतवहं निःशङ्कमध्याविशि यद्वा मानिनि देवतामभिमता मूल्यङ्गयामि ध्रुवं विश्वासस्तव नास्ति चेत अपि तुला आरोपयामि ध्रुवं. कसं करता उदकाम राबून प्रमाण करून दाखयता. मस्त दीस आहार खायना तेल घटसर्पानं बुडकुळ्या भितर असेल तर त्या घटसर्पाक हात घालून धोरून दाखयत तुका. अग्नी मध्येंत राबून तुका प्रमाण करून सांगता. यद्वा मानिनि देवतामभिमता देवस्थाना भितरी हेकड तेकड तागेले नडी म्हणटात त्या नड हेकड तेकड उड्डूच्या नजस म्हणूस तें हांव उल्लंघयामी तें हेकड देखून तेकड उड्डून तुका दाखयता. विश्वास आसता ना हें पुरा तुका विश्वास ना म्हणून जाल्यार रे तुलारोपण करून जाल्यार रे तुका हांव प्रमाण करून दाखयता म्हण. तेन्ना तिका हांस आयलें की कस देवा तुगेलें हें प्रमाण. अंभस्ते शयनीय मेतदुददा खंय तूं न्हिद्द नसूचें. क्षीरसागर सगळेची जलाचे समुद्र क्षीरसागरा भितरी तूं न्हिद्द नस. खंयच्यार न्हिद्द नस. तूं सर्पा धोरून दाखयत म्हण म्हणलें न्हय. कसल सर्पा धरचें तुवें. सर्पालान तूं राय आशिल्लो आदी शेश जालें कसलें तूं अशें ना शयन करून दाखयला तूं आस ताका कसन तूं सर्पा धरचें. त्वत्तेजः परमाण रेषु दहनः तुवें अग्नीन तूं मदेंत राबून प्रमाण करून सांगता म्हण म्हळें. तुगेली एक एक कणां भितरी अग्नी लसकिना एक ज्वाल आस. मागीर कसन तूं अग्नी हांतू भितर राबचें. भृत्या समस्ता सुराह पुरा देवालय तुगेले सेवक जावन आसाची. तूं देवालयां भितर कसलें हेकड तेकड नड उड्डून प्रमाण करून सांगचें. कुक्षिन्यस्त जगत्रयस्य भवतः तुवें तुलारोपण करून दाखयत म्हण म्हणलें. तुगेले एक सायड तूं बेसलें म्हण जाल्यार आनीक बदीन तूं कसन दवरचें आमी. सगळें तीन लोकूय तुगेले पोट्टा भितर आसा खंय. वामन अवतारान तूं तुगेले एक एक पांय एक एक लोकां दवरून सगळेची तूं अशें ना त्रिलोकूची तुगेले हातांत घेवन घेतिल्लो आसा. म्हणत आसतना तुलारोपण करून तूं कसं प्रमाण करचें म्हणून तिणें सांगलें. इत्थं देव उदीरतो जन्मनी स्मेरो हरिपातवाह तसल परमात्मो आमकां सक्कड रक्षण करो म्हणून हें एक विशेश जावन आशिल्लें देवालय आनी सत्यभामाल संवादांत आसा. आजी देवा लागीं आमी सक्कड प्रार्थना करून घेवया. कसं की आमगेले हड्ड स्वाम्यान व्हड एक दूरदर्शित्व म्हळ्यार आमगेले समाजाक हे एक गांवांत तूं म्हळ्यार हे एक मुंबापुरींत येवन राबताची आमगेले समाजाचे सक्कड कुटुंब तांगेले उद्योगा खातीर की तांगेले वेवहारा खातीर की तांगेले जिवनोपाया खातीर हांगा येताची. आमगेले सक्कड विशय तांकां विस्मृत जावचे नज. तांकां कोळ नासुका. गांवांत कशे महोत्सव जाता. गांवांत रथ कशे आसता. रथा संदर्भाचेर स्वयंसेवकाल काम कशें आसता. वैदिकांत कसलें काम आसा. यज्ञाचे विशय कशे जाता. इन्नितर कसलें उत्सवादिकांत भाग जाल्यार आमकां कसलो आनंद मेळटा. हें सक्कड गांवचे मणकेची हांगा आयज जाल्यार जनांक कोळका म्हणून एक व्हड एक दूरदर्शित्व स्वाम्यान दवरून घेवन ह्या शाखा मठांत देवालय ब्रह्मरथोत्सव करच्याक आमकां स्वाम्यान अनुवाद दिलेलो. ह्या संवत्सराचो 8ठाचो ब्रह्मरथोत्सव देवान चंदायर करून घेतला. देवा लागीं विशेष प्रार्थना कशें म्हळ्यार स्वाम्यान व्हड मन करून आमगेल्या समाजाक हें भाग्य दिलां. आमगेल्या समाजाच्यान आनी तूं भाग्य जावचें तांगेलें कर्तव्य. हिता म्हळ्यार धर्मपीठेन कसन सांगलां तें ती आज्ञा म्हूण आमी मनांत तूं स्विकार करून घेवन शिरसा धारण करता गे. गुरोर आज्ञाम अनलंघयेत म्हूण सांगलां. तांगेल्या आज्ञा केन्नाय आमी उल्लंघन करूं नज्ञा म्हूण सांगलां. तसल त्या गुरून आज्ञा न्हय जाल्यार आमकां एक संदेश म्हणून दिला. कसं की मंजेश्वर आमगेले समाजाचे व्हड एक देव तागेले एक षष्टीचे महोत्सव जाता आसतना आम सकडांक थंय वच्च्या जायन नातेल्यांक आमकां एक देवाल प्रसाद मेळल म्हण की जावका. तो महोत्सवाचे उडगास आमकां हांगा येवका. आनी देवाल उत्सव करतना आमी तांतूय भाग जावन घेवन तें एक पुण्यप्रद जावन आशिल्लें एक पवित्र जावन आशिल्लें त्या वातावरणांत आमी आसून घेवन आमगेलें जीवन पवित्र करून घेवका म्हणून एक व्हड एक स्वाम्यान अशें ना दूरदर्शित्व दिवन घेवन दवरून घेवन आमगेले ह्या समाजाक हांगा अनुग्रह करून घेवन ब्रह्मरथोत्सवाचे सक्कड वेवस्था करून दिल्या. हांगाच्या आडळितांनी स्वाम्यान सांगिल्ले प्रकार
कसं जावका त्या रथोत्सवाक जावका जालें त्या सक्कड वेवस्थे तांणी केल्या. आमी येवचें, देवाल उत्सवाक भाग जावचें, देवाल कसं आमकां कळटा देवाल सेवा करची, आमगेले दैहिक परिश्रमान करूं पुरो, आमगेले कसलें भजनय इत्यादी करून घेवन देवा संतोष करच्या बरोवची, देवान आमकां दिल्लो संपत्ती देवाक विनियोग करूं बरोवची. त्या संदर्भाचेर आमी हांगा आसूं का? आमी संपत्ती दिवची मात्र न्ही, आमगेलें जीवन तांतू भितरी आमकां मेळचे तसले समय आंतुलें अमूल्य जावन आसले समय ह्या एक पर्व कालाचेर येवन घेवन देवालें दर्शन करचें, देवाल प्रसाद घेवचें. तशें आमगेलें मन वाडचें तशी देवान आमकां अनुग्रह करका. आमगेल्या समाजाक आनीकय महस्त संख्येरी देवाल असकेना ह्या एक ब्रह्मरथोत्सवा भागी जावं तशें जावका. इत्या म्हळ्यार डोलायमानं गोविंदम मंचस्थं मधुसूदनम रथस्थं चक्रिणं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते म्हणून शास्त्र सांगता. डोलायमानं गोविंदम खंय डोला म्हळ्यार कसं म्हळ्यार आतां थंय येद्रा वसंतार दवरला पळया, देवाक पडल्या उत्सव करचो तस्सल त्या परमात्माक त्यातनं गोविंद म्हणून नामस्मरण करून घेवन देवा पळोवका खंय. मंचस्थं मधुसूदनम देवाल एकांत सेवे वेळार परमात्माक थंय बिस्करान घेवन ताका मधुसूदन रुपाचेर असकेना तागेली आराधना म्हळ्यार ताका पळोवका खंय. मागीर रथार बेसिल तवळे चक्रिणम दृष्ट्वा चक्र धरलो तसलो कृष्ण आलोय एक तांतू भितरी आमी असकेना मनांत चिंतन करून घेवन तें पळयल म्हणून जाल्यार तागेलें सेवा केलें म्हणून जाल्यार आमकां पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म म्हणलें तसलें आसना खंय म्हणटाना ह्या तिन्नी जाल्यार एकूच दीस आमकां पळोवचें अवकाश. नित्य आमकां वसंत पूजा आसल्यार रथार बेसचे देवान ब्रह्मरथोत्सवा दिवस, त्या दिस ब्रह्मरथोत्सव जाले नंतर देवाक वसंतार बेस करायताचे. डोलायमानं गोविंदम गोविंद आले एक अनुसंधान तांतू भितर करून घेवन आमी त्या सेवेंत भाग जावेत. तदनंतर एकांत पुजे वेळार मधुसूदन रुपाचेर असकेना आमी ताका आराधन करीत आमगेलें जीवन पवित्र करच्याक देवान स्वाम्यान आमकां दिल्लें तसली ही एक व्हड एक भाग्य. हें भाग्य आमगेले समाजाचें मुखावेल पिळगेक जाल्यार मना वच्चे तशें जावं, सकडांनी हांगा येवन घेवन देवाल सेवा करता तशें जावं, देवाल सेवा केल्यार कसं आमकां मेळटा म्हणून तसलें तांगेल्या जिवनाक स्वंत अनुभव जावं तशें जावं म्हणून देवालाक प्रार्थना करताची म्हगेलें एक 2 उत्तर देवाल चरणाचेर अर्पण करून घेवन देवा लागीं मागिलें देव आमकां अनुग्रह करून रक्षण करो म्हणून देवा लागीं पुनरपी प्रार्थना करून म्हगेलें 2 उत्तर रबयता. वेदव्यासा बादरायणा गोविंदा. सद्गुरु श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की. विठ्ठला गोविंदा गोविंदा.
ಆದ್ಯವನ್ ಯಾವಳು ಗಂಡ ಬೊಕ್ಕ ಮಲ್ಪುಗ ಅರ್ನಾಯಿ ಕೂಡ
गजराजाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात्। श्रीमद्रमारमण गोविंद ಗೋವಿಂದ. समस्त देवांग विशेष देवालय विशेष जामसिल सेवा गुरुत्वसल समस्त देवालय विशेष जामसिल भरत म्हणतात एखादी सत्तांगे आम्ही ऋषीश्वरांची यक्षांची कन्नडांची अशी सत्तांगे असताना आमंत्रण करून घेऊन त्या गरुडाल मुखांतर आम्ही ध्वजारोहण केलं आधी कालच्या दिवसा ब्रह्मरथोत्सव आधी देवान असताना नवभृता स्नान जाऊन घेऊन ध्वजारोहण करताची यथास्थाना जर देवान वचून घेऊन हांगा देवाला पूर्ण दया आमकां मेळचे तशें अनुग्रह करून मुखावेल वर्साचे ब्रह्मरथोत्सव अशी विजृंभणेन देवान करून घेवपाक
जन्मायित सर्वोद्देशु सार्थकदत्ता म्हणून चांग भावन सप्लांगे भेट देवानंद प्रसाद स्वामी चरणाचे पवित्र स्वामी घेतलेल्या मंत्रांमध्ये समाजात चांगले आशीर्वाद घेऊन संस्थानाची देवालय स्वामी सेवा संकट भाग्य चांगले समाजामध्ये पुस्तकांना प्रेम खडता असतो